सध्या ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढले असून चोरटे पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करू लागलेत. रोह्यात अशीच डोक्यात झिंझिण्या आणणारी घटना घडली आहे. यासाठी रोह्यात यापूर्वी कर्तव्य बजावलेले पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या नावाचा वापर करण्यात आला. या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने फेसबुकवर खोटे मेसेज टाकून रोह्यातील एका गवंडी काम करणाऱ्याची 61,500 रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात खैरेखुर्द येथे 43 वर्षीय शहानवाज युनुस मुकादम राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप कुमार आणि संतोष कुमार या आरोपींनी फिर्यादी यांना रोह्याचे पूर्वीचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या नावाने फेसबुक मेसेंजरवर मेसेज केला. त्यात असे नमूद केले की माझे मित्र संदीप कुमार यांच्याकडे असलेले फर्निचर कमी दरात विकायचे आहे, ते फर्निचर तुम्ही विकत घ्या आणि संदीप कुमार संतोष कुमार यांच्या खात्यात 61,500 रुपये ट्रान्सफर करा. पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने मेसेज असल्याने शहानवाज मुकादम यांनी आरोपींच्या बँकेच्या खाते क्रमांकावर ऑनलाईन 61,500 रुपये पाठवले. मात्र त्यानंतर कोणताही मेसेज न आल्याने फिर्यादीने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात घेऊन रोहा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे करीत आहेत. फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फसवणूक करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. वर्षभरापूर्वी सेम असाच फसवणुकीचा प्रकार उरणमध्ये घडला होता. तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अशा फेक कॉल किंवा फेक मेसेज करणाऱ्या या सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे असे आवाहन रोह्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी केले आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.